हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. विश्वेश लिंग संभूतं विश्वविद्या विभूतकं विश्ववंद्यं सदा वंदे विश्वाराध्यं जगद्गुरु. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. पंडिताराध्य शिवाचार्य श्री वडांगणीकर महाराज की जय. सर्वश्री इष्टलिंग देवता की जय. पार्वती पति परमेश्वर हर हर महादेव की जय. श्री काशी ज्ञान सिंहासनाचे आद्य जगद्गुरु विश्वाराध्यापासून विश्वेश्वर शिवाचार्यापर्यंत चालत आलेल्या गुरु परंपरेला अनंत कोटी कोटी प्रणाम. शिवशरणात मित्रांनो, मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी लिंगायत या साखळीमधील पुढील व्हिडिओ आपल्या समोर सादर करीत आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ म्हणजे त्रैलोक्य, या त्रैलोक्याचा स्वामी भगवान शिव होय. अशा भगवान शिवाला माझा नमस्कार. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते आहे. यापेक्षा सर्व व्यापक असणाऱ्या ब्रह्मतत्वाला, त्या परमात्म्याला, या जगाच्या मूळ कारणाला अर्थात परशिवाला माझा नमस्कार. परशिव ब्रह्म व जगत संबंध स्पष्ट होतो या ठिकाणी. महासागरावर जसे लाटा आणि बुडबुडे असतात, त्याचप्रमाणे परशिव ब्रह्म महासागर असून यावर या विश्वातील 36 तत्वे जणू लाटा आणि बुडबुडे आहेत. यातील शुद्ध तत्वे 5 आहेत: शिव, शक्ती, सदाशिव, ईश्वर व शुद्ध विद्या. 7 शुद्धाशुद्ध तत्वे आहेत: माया, कला, विद्या, राग, काल, नियती व पुरुष. आणि 24 अशुद्ध तत्वे आहेत. यामध्ये प्रकृती, महत, अहंकार, मन, श्रोत्र, त्वक, चक्षु, जिव्हा, घ्राण, वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. मित्रांनो, परशिवाच्या प्रकाशाने सर्व जग उजळून जाते, तर त्याच्या आनंदाने सर्व जग सुखी व आनंदी होते. सत्व, रज, तम या 3 गुणांच्या पार असलेल्या, पलीकडे असलेल्या वैभव संपन्न परशिवाला माझा नमस्कार. परशिव शक्ती युक्त आहे, यांना वेगळे करता येत नाही. विमर्श शक्तीने परशिव सदाशिव तत्वापासून पृथ्वी तत्वापर्यंत विकास करतो. अशा निर्मळ व शांत स्वरूप शंभूला माझा नमस्कार. परशिव निराकार निर्वय आहे, तरी तो भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी स्वेच्छेने दिव्य देह धारण करतो, त्रैलोकाची निर्मिती करतो. अशा अंबेसह परशिवाला माझा नमस्कार. परशिव हा स्वभावतः सर्व विश्वांचा स्वामी आहे. त्याच्या ठायी सर्व स्वामित्व वास करते आणि विरामही पावते. अशा त्रिशूलधारी महादेवाला माझा नमस्कार. परशिवाच्या ठिकाणी अविनाभाव संबंधाने शक्ती वास करते. ती शिवाची सहधर्मचारिणी आहे. अशा परशिवेला माझा नमस्कार. शक्तीच्या योगाने परशिवाला नामरूप व अरूपाला रूप देणाऱ्या मायारूप परमशक्तीला माझा नमस्कार. परशिवापासून प्रथम शांततीत्व कला प्रकट झाली. या कलेपेक्षा शक्ती श्रेष्ठ आहे, कारण निवृत्ती, प्रतिष्ठा, विद्या, शांततित्तोत्तर अशा 6 कलांना जन्म देणारी आहे. अशा कल्याणकारक व सर्व मंगल असणाऱ्या शक्तीला माझा नमस्कार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा मी लिंगायत या साखळीतील व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे.
आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.